वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क अन्यायकारक वाढ विरोधात 17 डिसेंबर रोजी विरोध प्रदर्शन करून छेडण्यात येणार आंदोलन। वाहतूकदार बचाव भव्य मोर्चा आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी अन्यायकारक फिटनेस फी वॉल रद्द करावी, ई चलन माध्यमातून होणारे लूट थांबवावी, चेकपोस्टवरील अवैध वसुलीमुळे मोटर मालक कामगारांची पिळवणूक होत असून चेकपोस्ट बंद करावे, व्यावसायिक वाहनांची वयोमर्यादा 15 वर्षावरून 20 वर्षांची करण्यात यावी अशा अनेक अन्यायकारक जबरदस्तीने लूट करणाऱ्या महाराष्ट्र शासन वाहतूक विभाग अंतर्गत भ्रष्टाचार थांबवा अन्यथा प्रदर्शनाद्वारे वाहनधारकांच्या मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील वांदा यांच्याकडून वाहने, सर्व सरकारी कार्यालय तसेच लोकप्रतिनिधी यांचे कार्यालय व निवासस्थान येथे स्टेरिंग छोडो आंदोलनाद्वारे अनिश्चित काळासाठी उभी करण्यात येतील असा इशारा या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलाय। या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, उत्तर महाराष्ट्र शिवसेना वाहतूक सेनेचे अजिमभाई सय्यद, राष्ट्रवादी वाहतूक सेलचे प्रदेश संघटक संतोष भागवत, संपर्क प्रमुख विनायक वाघ, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना अध्यक्ष किशोर लोखंडे, राज्य प्रमुख वाहतूक आघाडी छत्रपती सेनाचे ज्ञानेश्वर बर्फे, जिल्हाध्यक्ष देविदास हेकरे यांच्यासह मोटार मालक कामगार वाहतूक संघटना, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 17 तारखेला मोटार मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विनायक वाघ या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व मोटार मालकांना, गाडीधारकांना, वाहन मालकांना मी आवाहन करू इच्छितो की येत्या 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, जेणेकरून प्रशासनाला लक्षात आणून द्यावं लागेल की आपल्याला की प्रशासनाने जे काही शासकीय दरांमध्ये भरघोस अशी वाढ केलेली, ती वाढ आपल्याला येणाऱ्या भविष्यात किंवा येणाऱ्या काळामध्ये ही न झेपणारी वाढ असून त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जी काय आज मंदी म्हणण्यापेक्षा आज इंडस्ट्री पूर्णपणे कोलॅप्स व्हायची वेळ आलेली, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही दरवाढ केली असेल तर आम्ही पुढे भविष्यात आम्ही कसं जगायचं, हा एक मोठा प्रश्न आमच्या संपूर्ण व्यावसायिक ट्रान्सपोर्टरांना पडलेला आहे। तसंच छोट्या मोठ्या गाडीवालक असो, तसंच सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नाशिक परिवहन विभागाच्या पटांगणामध्ये जे काही IMC सेंटर लावलेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रात नसून ते फक्त एक नाशिकामध्ये आहे, त्या IMC सेंटरमध्ये होणाऱ्या व्यावसायिक ट्रान्सपोर्टरांना म्हणा किंवा रिक्षा चालक असो, ट्रान्सपोर्ट कमर्शियल व्हेकल्स असो, यांना ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात ते या अडीअडचणींचा पूर्णपणे फुलस्टॉप लावण्याचं काम हे आपल्या प्रशासनाचं किंवा नाशिक परिवहन विभागाचे जे काही वरिष्ठ अधिकारी असेल यांची ही जबाबदारी आहे। यांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी याकरता हे निदर्शन आम्ही करण्याचे सर्वांनी आयोजित केलेलं आहे। तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येत या मोर्चाला सहभागी व्हावे। धन्यवाद। मी प्रथमतः सरकारचा फिटनेस आमच्या संदर्भातली जी फी वाढ झालेली आहे त्या फी वाढीबद्दलचा मी सरकारचा निषेध करतो। आज ही जी काही लोकांवर वेळ आलेली आहे ही की आंदोलनापर्यंत, मोर्चे काढण्यापर्यंत ही सरकारने येऊ द्यायची नव्हती। आम्ही वेळोवेळी RTOला, मुख्यमंत्र्यांना, CPला, त्याच्यानंतर आमदार खासदारांना सगळ्यांना निवेदन देऊन झाले, पण त्यांचं कोणाचंही काही एक उत्तर आलेलं नाही। हे उत्तर न आल्यामुळं आम्हाला ही आजची पत्रकार परिषद घ्यावी लागली। तरी आम्ही याचा कोणीही काही दखल घेतली नाही। तर 17 तारखेला RTOवरती आम्ही मोर्चा नेणार आहोत हे आम्ही कळवतो। पत्रकार परिषद जे घेण्यात आली त्याचं मुख्य कारण जे होतं, ज्या वाहतूकदारांवरती होणारा फिटनेससाठी त्रास आणि याच्यासाठी आपल्या सगळ्या संघटनांनी एक पत्रकार परिषदचं आयोजन केलं। त्याच्यासाठी आज आमचं असा निर्णय झाला पत्रकार परिषदमध्ये का जो मेन फिटनेससाठी होणारा त्रास, जसं फिटनेस नसलं तर गाडीवाल्यांचं काहीच उद्या काही अपघात झाला तर त्याचा इन्शुरन्सचा क्लेम होणार नाही, काय होणार नाही। मेन जो आजचा जो पत्रकार परिषद घ्यायचा जो कारण आहे का तो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जो IMC सेंटर लावलेलं आहे त्या फिटनेस याच्या आधी जेव्हा गाड्या फिटनेस होत होते ते चांगल्या पद्धतीने होत होते, तिथं 1 रुपयाचा त्रास होत नव्हता। पण आता त्यांनी एवढी घाई केली, त्या कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिला का काय केलं आणि त्याच्यामुळं जर फिटनेससाठी जे त्रास होऊ राहिला, 3-3 दिवस गाड्यांचे रिपोर्ट नाही होऊ राहिले फिटनेस झाल्यानंतर। आणि जेव्हा हे सगळं यंत्रणा यांच्याकडे नाही होती तर यांची एवढी घाई का होती यांना प्रायव्हेट यांना यंत्रणा म्हणजे हे द्यायला,
तर ह्या त्रास होणारा ह्या प्रत्येक वाहतूकदारांची आज समस्या झालेली आणि त्यांनी खूप आम्हाला पण त्याचा खूप त्रास होतो आहे. कारण लोक आज रस्त्यावर जर कधी काही अपघात झाला तर त्याची म्हणजे जबाबदारी कोण घेणार आहे? शासन घेणार आहे का? जेव्हा एखादा ट्रॅफिकवाला किंवा RTO ज्या गाडीवरती रस्त्यावरती एखाद्या गाडीचा फिटनेस नसला तर त्याला दंड करतात. मग ते दंड केल्यानंतर त्याला जेव्हा पण दंड होतो तो दंडाचा तो भुगतान करतो गाडीवाला. पण तो गाडीवाला जर कधी तो फिटनेस करायला आलेला आहे, 100 किलोमीटरवरून आलेला आहे, ग्रामीणमधून आलेला आहे, त्याची गाडी दिवसभर उभा राहून ते फिटनेस होत नसेल, दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी बोलवायचं करत परत गाडी रात्रभर तिथे RTO ऑफिसमध्ये ते बसलेले लोक, त्यांना होणारा त्रास आणि 3 दिवसानंतर त्याचा रिपोर्ट येणं. जर गाडी मग तो गाडीवाला कशासाठी 100 किलोमीटरवरून डिझेल खर्च करून तो यायचा पासिंग करण्यासाठी, हा फिटनेस करण्यासाठी, तो बी काय म्हणजे याची शासनाने खास करून हे आजची जी पत्रकार परिषद झालेली आहे, या पत्रकार परिषदमध्ये आता आम्ही ठरवणार आहे का आपल्याला आता आचारसंहिता लागणार आहे. पण हे आंदोलन म्हणून नाही, मोर्चा म्हणून नाही करणार आहे. लोकांच्या हक्कासाठी आज लोक जे त्यांच्या पोटापाण्यावरती आलेलं आहे, लोकांची जी अडचण आहे त्याच्यासाठी आम्ही एक चांगला निर्णय घेऊन आम्हाला त्या मोर्चाला कसं करायचं, काय करायचं ते आम्ही पुढं ठरवू आणि आपण त्याचे परत सूचना देऊ तुम्हाला. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार परिषद जे आमच्यावर फिटनेससाठी वाढीव शुल्क लावलेले आहे त्या विरोधात ही होती. आम्ही वाहतूकदार खूप अडचणीत आहे आणि 800 रुपये 1200 रुपये फिटनेस चार्ज हे 28,000 रुपये झाले आजच्या टायमिंगला. ते आम्हाला परवडण्यासारखे नाही आहे. आम्ही फिटनेस करण्यामध्ये आमचे वाहतूकदार असमर्थ आहे. नाशिकला फिटनेसमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येतात, म्हणजे खूप मोठी लूट होती वाहनधारकांची. त्यासाठी हा विरोध प्रदर्शन मोर्चा आम्ही काढलेला आहे. हा फक्त आमच्या वाहतूकदारांच्या हक्कासाठी आहे. याच्यात कोणताही राजनीतिक स्टंट नाही. याच्यात आम्हाला कोणतीही राजनीती म्हणजे कोणाला आमदार बनायचं आहे किंवा काय, जसं यांनी सांगितलं असं आमदार किंवा काही करायचं आहे किंवा काही फ्लॅश आउट व्हायचं, तसं काहीच नाही. फक्त वाहतूकदारांसाठी हा विरोध प्रदर्शन मोर्चा आहे. आणि ह्या मोर्चाचं एकच स्टँड आहे का हे वाढीव शुल्क 100% रद्दच करण्यात यावे. जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत वेळोवेळी आम्ही सर्व संघटना, नाशिकच्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व संघटना मिळून वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन किंवा अजून तीव्र आंदोलन करण्याचे आम्ही नियोजन. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.